कारण हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपुरात बिबट्याच्या ऑपरेशनचा थरारही पाहायला मिळालेला आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी इथं कसा थरार रंगला, वनाधिकाऱ्यांनी कसे शर्थीचे प्रयत्न केले ते देखील आज आपण पाहिलेलं आहे। तर नेमके हे शर्थीचे प्रयत्न कसे करण्यात आलेले आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात। नागपुरातही ऑपरेशन बिबट्याचा थरार। हिवाळी अधिवेशनावर बिबट्याचं सावट। राज्यभरात वाढली बिबट्यांची दहशत। बिबट्याच्या रेस्क्यूचा हा थरार नीट पहा। नागपुरात पारडी परिसरात घरामध्ये बिबट्या शिरला आणि शहरात खळबळ माजली। त्यात या बिबट्यानं तब्बल 6 ते 7 जणांवर हल्ला केल्यानं परिसरात एकच दहशत पसरली। त्यानंतर नागपूर वन विभागाच्या अखत्यारीतील ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट सेंटरचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बघ्यांची मोठ्या संख्येनं गर्दी होती, त्यामुळे बिबट्या आणखीनच बिथरला। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला अचूक असा डार्ट मारला, मात्र तरीही बिबट्यानं तब्बल 15 फूट उंच झेप घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर तो एकाच जागी निश्चित पडला आणि त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। एकच डार्ट मारलेला आहे, रेस्क्यू झालेला आहे, व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे, रिव्हर्सल देऊन राहिलो आहे त्याला। आता किती वयाचा हा बिबट होता आणि आता लगेच सांगता येणार नाही, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय आपल्याला आता लगेच काहीच सांगता येणार नाही। भरपूर चॅलेंजिंग होतं, कारण दाट वस्ती आहे आणि लोकांची गर्दी जी ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे। व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे। तो त्याचा स्वभाव असतो, त्याला कुठलंही काही अनपेक्षित गोष्ट घडली तर तो जागा सोडतो। नाही काहीच नाही, एकदम व्यवस्थित असं। हा बिबट्या जेरबंद झाला तरी त्याची दहशत कमी झालेली नाही, कारण पारडी परिसरात 2 दिवसांपूर्वी बिबट्यासोबत 2 बछडे देखील आढळले होते। त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण आहे। मैं अपना बच्ची बचाने के कारण पहले तो भाभी को गिराया, उसके ऊपर पूरा बोर्ड डाला था उसको, और मेरे पीछे मेरे रूम पे गए तो मेरे बच्ची बचाने के कारण मैं उसको साथ लड़ा तो मेरे ऊपर दांत दबाया और छाती पे पंजा मारा। दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची वनमंत्री गणेश नाईकांनी चौकशी केली। या ठिकाणी एकूण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांना सतर्क करणारी यंत्रणा इतर राबवली जाईल आणि या ठिकाणी हे बिबटे इथून कसे दूर जाते जंगलामध्ये याचा बंदोबस्त नक्की केला जाईल। हा पकडलेला बिबट्या हा आणि दुसरा बिबट्या तिथं असू शकतो, त्या अनुषंगानं वन खात्याचे अधिकारी सतर्कतेने त्या ठिकाणी काम करतील। अन्य विभागाची सुद्धा मदत घेतली जाईल। पुन्हा अशा प्रकारचा जनसामान्यांच्यावर हल्ला होणार नाही याच्या अनुषंगाने पावलं उचलली जातील। विशेष म्हणजे अधिवेशनाचा दुसरा दिवस बिबट्याच्या हल्ल्यावरून गाजलाय, मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी अधिवेशन सुरू असलेल्या उपराजधानी नागपुरात बिबट्यानं धुमाकूळ घातला। त्यामुळे सरकार बिबट्याची दहशत रोखण्यात कमी पडतंय आणि सध्या केलेल्या उपाययोजना पुरेशा नसल्याचं यामुळे पुन्हा एकदा उघड झालंय। त्यामुळे नागरिकांमधील बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलणार का, हा खरा प्रश्न आहे। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।